का पेन देवलाल भाऊ, एकही पॅक नाही पेला तुन. मी एक मारूनही घेतला पॅक. तू प्याचाच आहे. मार ना लवकर. चेक नाही समोर, पाण्याची बॉटल आहे. घेणं लवकर घेणं. मार लवकर मार. काय बिन देवलाल भाऊ, डोळे उरालाय. अरे मार ना, गट 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 पिऊन घे. 90चा असतं पॅक आहे. पे लवकर. काय डोळे लावतो रे बाबा, माणूस होईन तू, मर्द होय ना. पे लवकर. खोल म्हणलं डोळे, खोल. ओपन कर डोळे. हा ये विन बात. पे पेली का? झालाच नाही का पिऊन पॅक? पेन लवकर. त्या माय बिन कडबाट लागते रे बाबा. हे देशी दारू कडबाट आहे शांताराम भाऊ. चव नाही बरोबर. ठीक आहे आबा, करा म्हणलं तुम्ही आराम. मी चाललो म्हणलं आता दिवाळीच्या बाजाराले. बे तो मला कायले सांगू राहिला बे, दिवाळीच्या बाजाराला चाललो म्हणून. जाणं तर मग तुला कोण थांबवलाय? तसं नाही ते. कसं आहे, तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही मग का म्हणता शांताराम कुठं गेला असं विचारता ना घरी. म्हणून तुम्हाला सांगून द्या म्हटलं. मग जा म्हटलं बाजाराले. तर मला माहित आहे पहिलंच का तू आज दिवाळीच्या बाजाराला चाललाय. मी कायले विचारी म्हणलं घर जायले. कोणासोबत चाललाय? एकटा चालला का सोबती म्हटलं? बाजाराला जायले काय सोबती पाहिजे? मी का जंगलात चाललो आहे? बाजारामध्ये चाललो आहे ना. अबे का तू एकटा चालला आहे ते बरोबर आहे, पण म्हणलं तिकडून बरोबर येशील का? येशील म्हणलं गणलत गुणलत. हा, मागच्यासारखी गमत नाही झाल्या पाहिजे. का गेला बाजाराले नाला म्हणलं देशी दारू पिऊन. आज जर झालं तसं तर तू आहे ना मी आहे म्हटलं. समजला का? आबा काय त्या गेलेल्या गोष्टी काढता तुम्ही भूतकाळातल्या? आजचं सांगा. ते तुला चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी सांगू राहिला आहे. दिवाळीच्या बाजाराला चालला आहे, दारू पिऊन जर आला तू तर माझ्यासारखा म्हणलं माणूस आहे नाही. ठीक आहे ना? चुपचाप म्हणलं दिवाळीचा बाजार कर, चुपचाप घरी ये. काय काय आणायचं आहे ते म्हणलं सगळं सोनबाईला विचारून घेतलं का? घेतलं म्हणलं तुमच्या सोनबाईनं काय काय आणायचं आहे दिवाळीसाठी. तर म्हणलं सोनबाई एक वेळा सांगून दे. हे आहे म्हणलं भुलक्कड माणूस. हा, नाही तर जाईन म्हणलं तिकडे एखाद्या कोपच्या कापच्यात न तिथं म्हणलं पेत बसन न भुलून जाईन म्हणलं. म्हणून म्हणलं एक वेळा सांगून दे काय आणायचं आहे घरी. सांग रे बाबा, एक वेळा सांग, नाही तर आबाला काही पचणार नाही. मी चालला जाईन म्हणलं बाजारामध्ये ना. आबा म्हणलं इकडेच कटर कटर करन. बरोबर सांगितलं का? एक वेळा मला अजून सांगून दे काय काय आणायचं आहे. तुम्हाला आता 10 वेळा म्हणलं तेच गोष्टी सांगू. हो, तू माझ्यासाठी न सांगू. आबा म्हणते सांग म्हणते अजून एक वेळा. सांगणार बा, सांगणार लवकर. आता दिवाळीच आहे म्हटलं मोठा सण, तर दिवाळीसाठी मला सगळा किराणा आणून घे जा न, भाजीपाला आणून घे जा घरी. हा ना, त्या दिवनाला दावनाला काय लागते तर ते तुम्हाला तर माहितच आहे. फटाके. ठीक आहे ते सगळं माहित आहे मला. काय शांताराम भाऊ, चाल ना, दिवाळीचा बाजार आहे आज. हा, तिकडे म्हणलं गर्दी होती. मग चाल लवकर. झालं नाही तर का आता थैला घेतला मी ना. आता येतच होतो म्हणलं मी तुझ्या घराकडे. ऑटो बॅटो आहे का? बस गेली का म्हणलं तिकडे बस स्टँडवर? कायले गेलो आता बस स्टॉपकडे. आता ऑटो आहे का बस आहे म्हटलं? बसचा टाइम व्हायचा आहे ना अजून. 11 वाजायचे आहे ना, 10:30 वाजले. अर्ध्या घंट्यात म्हणलं बसच येते. बस आली तर बस मध्ये जाऊ, नाही तर म्हणलं आहेच म्हणलं आपले ऑटो. चाल लवकर. मी काय म्हणतो देवलाल, तुम्ही चालले म्हणलं दिवाळीचा बाजार आणाले. त्या बाजारामध्येच आहे म्हणलं देशी दारूचं दुकान. तुम्ही जर म्हणलं ते देशी दारूच पेत बसले तर दिवाळीचा बाजार राहील म्हणलं बाजाराच्या ठिकाणी. तुम्हाला उचलून आणायला लागेल तिथून बाजारातून. असं झाल्या पाहिजे नाही. चुपचाप म्हणलं बाजारामध्ये चालल्या तर चुपचाप बाजारामधून वापस येजा. कराम काका, अरे बाबा दिवाळीच्या बाजाराला चाललो आहे. ते दारू फारू कोणी पेत नाही. चुपचाप म्हणलं दिवाळीचा बाजार आणतो घरी. दारू फारू कोण पेत बसन? तेच म्हणतो, दारू पेत आणले को. हा, तुम्हालाच उचलून आणायला लागेल आम्हाला. असं झालं नाही पाहिजे. काय होत सकाराम काका? नाही होत रे बाबा, मायावर गॅरंटी नाही का तू आली? ठीक आहे, चला जा लवकर. का शांताराम भाऊ? काकाजी कोणते फटाके देऊ? अरे भाऊ, फटाके आताच नाही पाहिजे. आताच तर घरून आलो भाऊ जमतेम. फक्त पोहोचलो म्हणलं बाजारामध्ये. आता थोडंसं म्हणलं 10-15 मिनिट घुमतो म्हणलं बाजारामध्ये. कोणते दुकानं आले, काय काय नवीन विशेष वस्तू आल्या, हा, म्हणून असं घुमून राहिलो आहे. आता तुमचं दुकान दिसलं फटाक्याचं, आलं म्हणलं पाहिले कसे काय फटाके आहेत. एक नंबर काकाजी फटाके. तुम्हाला जसे पाहिजे तसे फटाके भेटून जाईल. आणि ते बी म्हणलं एवढं काही महाग आहे नाही, स्वस्त फटाके आपल्याकडे. बाकीच्या दुकानात जाण तिथं म्हणलं रेट थोडासा जास्त आहे. आपल्या इथं म्हणलं 10-15 रुपयांना रेट कमीच आहे म्हटलं. जेव्हा जाण तुम्ही घराकडे तेव्हा मला आपल्या दुकानातून फटाके घेऊन जा. म्हणून तर म्हणलं पहिलं पाहून घ्या म्हटलं फटाके, कुठचा रेट जास्त आहे, कुठचा रेट कमी आहे. तर हा, आपला रेट की चांगला आहे ना. नाही तर मग कसं आहे, घरी जायच्या वेळेस याव रेट म्हणलं वाढून द्या. असं नाही झालं पाहिजे. काकाजी एक काम करा, तुम्हाला जर विश्वास नसेल तर आता म्हणलं फटाके घेऊन ठेवून द्या म्हणलं तुम्ही. हा, लागेल तर जेव्हा घरी जाण तेव्हा म्हणलं फटाके घेऊन जा. नाही तसं नाही, जेव्हा जाईन हा तेव्हाच घेऊन जाईन. पैसे तेव्हाच ना, फटाके तेव्हाच घेऊन घेईन. हा, त्याची काही टेन्शन नाही. आम्हाला विश्वास आहे म्हणलं तुमच्यावर. ठीक आहे ना, येतो म्हणलं तिकडून घुमून. हा, कसं का बा बाजार भरलाय तर दिवाळीचा ह्या वर्षी तर. ठीक आहे ना काकाजी, या म्हणलं घुमून या म्हणलं पहिलं. हा, तुम्हाला जेव्हा यायचं आहे इकडं हा तेव्हा या. हा, तुम्हाला जसे पाहिजे फटाके तसे म्हणलं आपल्या दुकानावर भेटून जाईल. या म्हणलं तुम्ही.
आता कुठं चालतं म्हणलं शांताराम भाऊ? मी काय म्हणतो देवलाल भाऊ, आतापासून जर आपण ते भाजीपाला किराणा आपण दिवनाला दावनाला जर घेतल्या तर मग आतापासून ते थैला थुईला वागवणं म्हणलं भारी जाईन ना आपल्याला. त्याच्यापेक्षा म्हणलं पहिलं बाजारात घुमून जाऊ, कोणते कोणते दुकान आले बाजारामध्ये, काय काय वस्तू घ्या दुखती आहे, दिवनाल्याची दुकान कुठं आहे, काय काय आता आपल्याला विशेष नवीन वाटते ते घेऊ. मग आता शांताराम भाऊ घुमण्यापेक्षा डायरेक्ट म्हणलं आपला बाजारच करून घेऊ ना आपण. पहिलं घुमा मग अजून म्हणलं बाजार करा, त्याच्यापेक्षा म्हणलं बाजार करणं चालू करून टाकू. का देवलाल भाऊ, अरे बाबा तू हेच तर लावतो. अरे आपण जर आतापासून भाजीपाला हे जे सगळं घेऊन ठेवलं बाजार, हे थैले म्हणलं कुठं ठेवशील मग एवढे मोठे. आपल्याला जर कुठं जर जायचं राहिलं म्हणजे कुठं म्हणलं समजलं असं तू, आपल्याला जर समजा अर्धी अर्धी जर घ्यायची राहिली 90 तर मग हे थैले घेऊ कुठं कुठं वागवशील. त्याच्यापेक्षा पहिलं घुमघाम करू, अर्धी अर्धी 90 मारू न मग बाजार करू आरामशीर न. मग तेव्हा म्हणलं बाजार करायला मजा बी येते, इकडल्या तिकडे डोलणं. नाही रे भाऊ शांताराम भाऊ, आज म्हणलं दिवाळीचा बाजार आहे. आज म्हणलं दिवाळीचा बाजार जर गेला नाही घरी तर मग माईवाली बी काही म्हणलं खैर नाही, तू वाली काही खैर नाही म्हटलं. सकाराम काकानं पहिलंच वॉर्निंग दिलं नाही आपल्याला. जाऊ दे ना काय देवलाल भाऊ, काय ते येऊ राहिले का पाहिले. आता म्हणलं 11:30 वाजले, 5-5:30 घरी जाऊ, तेव्हा पण मला 90 उतरून जाते ना. काय तू समजत नाही 90 राहते का? नाही घेत भाऊ शांताराम भाऊ 90, तूच मारत बस भाऊ 90. आम्ही पहिलंच म्हणलं एवढी मोठी ऊन तपू राहिली आहे घरी. म्हणलं सगळं बाजार सांगितलं माझ्या बायकोनं. माझ्या घरचा बुडकं कसं आहे माहिती आहे म्हणलं तुले. मी जर म्हणलं 90 मारून गेलो तर बेकार काम होईल बा. नाही मी काही मारत नाही, तू मारायची असं मारून घे बा. तू चुप राय बरोबर काय देवलाल भाऊ, आम्ही तुला समजत नाही. हो म्हणलं पुढं जर वाटलं भाऊ इच्छा आपल्याला घ्यायची तर 90 मारून घेऊ. थोडंसं म्हणलं बाजार घेऊन घेऊ, कोणते कोणते दुकान आले तर. चल दादा काय पाहिजे होतं? लक्ष्मीचे मूर्त, दिवनाला, घरी दिवे लावासाठी सगळं सांगलं दुकानावर. आजीबाई पाहिजे तर सगळंच होतं. ते दिवनाला पाहिजे होत्या, दिवा लावासाठी लक्ष्मीची मूर्त पाहिजे होती, ते लक्ष्मीचा फोटो म्हणलं ते राहते तोही पाहिजे होता. 2-4 वस्तू पाहिजे होत्या आम्हाला. दादा एखाद्या लक्ष्मीची मूर्त आहे, दिवनाला आहे, कोणती पाहिजे म्हणलं तुम्हाला लक्ष्मीची मूर्त? घ्या काढा म्हणलं, त्या दिवनाला काढून घ्या तिथं. आजीबाई आम्हाला आता नाही घ्यायचे लक्ष्मीची मूर्त, ती दिवनाला विवनाला जेव्हा घरी जाईन आतापासून जर घेतलं तर त्या थैल्यामध्ये त्या दिवनाला फूट पाडून जाईन, लक्ष्मीची मूर्त बी ते तुटून जाईल. त्याच्यापेक्षा जेव्हा घरी जाईन तेव्हा घेतो म्हणलं. ठीक आहे दादा, जेव्हा तुमची इच्छा राहील तेव्हा घेऊन दादा. पण नेता म्हणलं माझ्या दुकानावरचीच. माझ्या दुकानावर म्हणलं लक्ष्मीच्या मूर्त्या खूप चांगल्या आहे, दिवनालाही चांगल्या आहे म्हणलं, कमी भावात देईन म्हणलं मी तुम्हाला. म्हटलं आजीबाई आठवणी म्हणलं आम्ही घरी जायच्या वेळेस तुझ्या दुकानावरून हे दिवनाला, लक्ष्मीची मूर्त, लक्ष्मीचा फोटो काय लागते आम्हाला ते पूजापातीचं सगळं म्हणलं तुझ्या दुकानावर घेऊन जाईल. आठवणीने म्हणलं तुझ्या दुकानावर येतो म्हणलं आम्ही नंतर. ठीक आहे दादा. असंच घुमाचं का म्हणलं बाजारामध्ये. फटाक्याच्या दुकानावर गेलो तर फटाके घेतले नाही, आता ह्या आजीबाईच्या दुकानावर आलो तर दिवनाला नाही, लक्ष्मीची मूर्ती नाही घेतली, मग असंच घुमाचं का देवलाल भाऊ? अरे बाजारामध्ये बाजार काय म्हणते. बाजारामध्ये आल्यावर म्हणलं अर्धा घंटा म्हणलं बाजाराची सैर करायला लागते, घुमा लागते, कशी दुकानं लागली, कोणते दुकान लागले, कोणत्या वस्तूची दुकान लागली, काय काय आलं नवीन आयटम, हे सगळं पाहा लागते अर्धा घंटा. त्याच्यानंतर म्हणलं आपल्याला कुठं काय पडते तिथं जा लागते, पहिलं दुकानं पाहून ठेवा लागते, कोणतं दुकान स्वस्त आहे, कोणतं महाग आहे. तुला समजत नाही का? तुला सगळं समजते का शांताराम भाऊ? मी ते नाही म्हणून राहिलो आहे, हे बरोबर ती वेळी गोष्ट. बाजारात आल्यावर म्हणलं बाजार पहिलं घुमा लागते. अरे पण म्हणलं आपल्याकडे तेवढा वेळ नाही ना, बाजार करायला आपल्याला 2-3 घंटे लागते. बोनू म्हणलं भाऊ तुले. बिन तू तेच तर लावता का देवलाल भाऊ? तू चाल बरं माया मागं ये, फक्त तू काही बोलू नको. आपला फक्त दिवाळीचा बाजार घरी गेला मग झालं. बरोबर चाल, तू माया मागं ये, मी जिथे नाही तुले तिथे येतो फक्त. चाल. ताजी ताजी सब्जी वाले 40 रुपये किलो टमाटर, 30 रुपये किलो वांगे, 50 रुपये किलो आलू आहे. चला लवकर या. 20 रुपये फक्त गोबीचा पत्ता आहे. 10 रुपयाचे अर्धा पाव मिरच्या घेऊन जा. चला ताजी ताजी सब्जी आहे, लवकरात लवकर या. म्हटलं भाऊ काय देऊ? टमाटर, वांगे, आलू, मिरच्या का पत्ता गोबी, अद्रक, लसण, बोला काय देऊ? पाहिजे तर सगळंच होतं हो, दिवाळीचा बाजार आहे ना तर सगळंच पाहिजे होतं. मिरच्या, टमाटर, आलू सगळं जेवढं काही तुमच्या दुकानावर आहे ते सगळंच पाहिजे होतं. काय म्हणलं भाऊ? काढा काय पाहिजे होतं, काढा टोपल्या घ्या काढा. टमाटर किती रुपये किलो आहे म्हटलं भाऊ? टमाटर फक्त 40 रुपये किलो. ते बी बंदे बाजारात घुमान तर असे टमाटर भेटत नाही. आपल्या वावरातल्या वाडीतले टमाटर होय, स्वतः लावलेले टमाटर होय. हो का? 40 रुपये किलो. आलू किलो 50 रुपये किलो. बस जास्त भाव नाही, 50 रुपये किलो. आपल्याच वाडीतले वय म्हणलं 50 रुपये किलो. भाव तो बराच दिसून राहिला म्हटलं. भाव जास्त लावला का म्हणलं भाऊ? भाव जास्त दिसून राहिला ना आपल्या दुकानावर. हो भाव जास्त नाही आहे, ताजा भाजीपाला आहे. रासायनिक भाजीपाला नाही होय ना, जैविक भाजीपाला आहे. जैविक खत टाकतो मी दिले ह्या भाजीपाल्याले. रासायनिक नाही आपला माल. रासायनिक म्हणलं समोर आहे, 10 रुपये स्वस्तवाला माल. रासायनिक नाही आपला. काय बोलता भाऊ? सगळ्याच तिकडे म्हणलं रासायनिक चालू आहे. जिथे तिथं रासायनिक, जैविक आहेच कुठं? सेंद्रिय खत भेटते कुठं म्हणलं आता? जिथे तिथं म्हणलं रासायनिक सल्फेटच खाणं चालू आहे. हो भाऊ, सल्फेटचं तुम्ही खात असाल, आम्ही नाही खात.
आमचं म्हणलं स्वतःच्या वाडीतून आम्ही न काढलेले जे भाजीपाला आहे ते आम्ही स्वतः खातो आणि दुसऱ्याला विकतो आणि दुसऱ्याला खा म्हणतो. 10 रुपये महाग आहे, पण कसं आहे म्हणलं शरीर खराब होत नाही, तब्येत खराब होत नाही, म्हणून म्हणलं रासायनिकचा माल नाही खायचा, जैविकचा माल खायचा. जैविक शेती केलेली आहे म्हणलं आम्ही. ठीक आहे भाऊ, येतो म्हणलं अर्ध्या घंट्यात. पहिलं बाजार घुमायचा आहे आम्हाला, कसं काय म्हणलं कोणत्या दुकानावर काय भाजीपाला आहे, कोणता भाव कसा काय देते ते पहिलं पाहून घेतो म्हटलं. ठीक आहे, पहिलं तुम्ही बाजार घुमून या, तेव्हा तुम्ही म्हणा का नाही भाऊ आता भाजीपाला 1 नंबर बी आहे न भाव बी चांगला आहे. या तुम्ही घुमून या. बोल का शांताराम भाऊ, देवलाल भाऊ बी सोबत दिसू राहिला वाटते. काय दिवाळीचे बाजार आले का? हो, काय काय पाहिजे होतं? किराणा पाहिजे ना? हो, दिवाळीचे बाजार आले नाही तर काय आता बायकोनं जे सांगितलं ते तर न्यास लागेल ना. चिवड्यासाठी ते पतले पोहे, शेंगदाणे, दायवा, लाडूसाठी म्हणलं रवा, ते काय काय जे काही सांगितलं ते म्हणलं आता घेऊन जातो मला दुकानावरून. काय ना शांताराम भाऊ, लिस्ट आणली आहे का? लिस्ट बनवून आणली आहे का म्हणलं घरून? लिस्ट फिट काही आणली नाही बनवून. मी डायरेक्ट म्हणलं तोंडानं सांगतो, ते म्हणलं लिहून तेवढं सामान देऊन दे. शांताराम भाऊ, घरी जे जे सांगितलं ते सगळं लक्षात आहे का? ते पतले पोहे, जाडे पोहे, शेंगदाणे, दायवा, लाडू करायसाठी रवा, मैदा, हे सगळं माहीत आहे का? भाऊ तुला तर माहित आहे आपला दिमाग कसा आहे तो. एखाद्यानं जर आपल्याला कोणती वस्तू सांगितली, 100 राव वस्तू का त्या म्हणलं 200 वस्तू राव, एकदाच्या आपल्या दिमागात गेल्या त्या पुऱ्या म्हणलं नट बोल्टनं फिट होऊन जाते. डबल ते नट बोल्ट म्हणलं ढिले होत नाही. पुऱ्याच्या पुऱ्या म्हणलं लक्षात आहे. माझ्या बायकोनं काय काय सांगितलं आहे तर मला. चांगला आहे म्हणलं शांताराम भाऊ. मग तो नट बोल्ट ढिले नाही झाले ना, मग तर काही टेन्शनच नाही. देवलाल भाऊ, तू आणली का म्हणलं लिस्ट बनवून? तूही म्हणलं लिस्ट बनवली नाही बा, आपल्या काही लक्षात राहत नाही म्हणलं शांताराम भाऊ सारखं. तर मी म्हणलं घरूनच एक लिस्ट बनवून आणली, माझ्या पोरानं बनवून दिली एक लिस्ट. तर ती म्हणलं सगळं सामान देऊन दे मला. ठीक आहे म्हटलं. तर सांग म्हणलं शांताराम भाऊ काय काय सांगायचं आहे. दे पट्टी बनवून घेतो पहिलं, मग का पुरं सामान काढून देतो म्हणलं तुले. काय म्हणलं अरे भाऊ, सामान आताच नाही न्यायचं आपल्याला, हे फक्त थैले ठेवून दे. न तिकडून येतो म्हणलं आम्ही घुमघाम करून 1-1.5-2 घंट्यात. त्याच्यानंतर म्हणलं ते सगळं सामान काढून देतो. बाकीचं म्हणलं अजून म्हणलं सामान घ्यायचं आहे, फटाके भाजीपाला तिकडे दिवनाला घ्यायचे आहे ना. तर ते सगळं सामान घेऊन तुझ्या पाचशे सगळं म्हणलं किराणा घेऊन मग घरी जायचं. थोडंसं म्हणलं बाहेरून येतो म्हणलं घुमून. बाहेरून कुठून रे बा, कुठं चालले भाऊ? अरे बाबा कुठं चालले म्हणजे साईडनं आपलं दुकान नाही का, थोडंसं म्हणलं अर्धा घंटा एन्जॉय करतो, 90 घेतो म्हटलं. थकून जाते ना घुमू त्या बाजारामध्ये, ते अर्धी 90 मारून घेतो म्हणजे घुमण्यात थोडंसं म्हणलं मजा येते. 90 का? हो ठीक आहे ना, 90 माराच लागते. 90 मारल्याशिवाय म्हणलं एवढ्या उन्हीत बाजार कसं करणं जमन. मारून घ्या म्हणलं 1-1 90. ते थैले वैले ठेवून द्या, चालले जा म्हणलं 90 मारायला. चाल बरं काय देवलाल भाऊ, हे थैले वैले इथं ठेव, चाल बरं अर्धी 90 मारू बस म्हणलं. काम तमाम मस्त फिरू म्हणलं बाजारामध्ये. काय काय घ्यायचं आहे मग, आता बाजार तर फिरूनच घेतला आपण. आता फक्त आपल्याला 90 मारायची आहे, मग बाजार करायचा आहे. तुम्ही शांताराम भाऊ अजून तू त्याच्यावरच आला बा. 90. अरे बाबा ते 90 काही पिऊ नाही. आज म्हणलं दिवाळीचा बाजार आहे, दिवाळीचा बाजार म्हणलं घरी घेऊन जाऊ, त्याच्यानंतर म्हणलं काय करायचं आहे नंतर पाहू. चाल ना काय देवलाल भाऊ, काय म्हणलं तू एवढा भेकाड आहे का काय? तू चाललं म्हणलं माझ्यासोबत. इथंच म्हणलं देशी दारूचं दुकान आहे. मस्त म्हणलं तिथंच बसू, तिथंच म्हणलं पिऊ. चाल ना, 10 मिनिटाचं काम आहे. थोडा म्हणलं चकणा घेऊन घेऊ, चिवडा पिवडा, पाण्याची बॉटल, एक म्हणलं देशीची नीप, बस काम खतम. अर्धी मारून घेऊ. राम भाऊ मी पेतो तो सही, पण मी 90 पेक्षा बी कमीच घेईन. बाकीची पुरीची पुरी म्हणलं तू स्मार्ट जो. मी काही पेणार नाही. तुलाच प्याला का जास्त? अरे बाबा जास्त मी पिन, कमी तू पेजो. ठीक आहे, चाल मग लवकर चाल. बोलाल भाऊ आला म्हणलं आपला ठिया मारताना म्हणलं 90. आता तू ऐकूच नाही राहिला शांताराम भाऊ. आता 90 मारच म्हणतो तर मारूनच घेतो ना. इथं लिहून बी आहे म्हणलं वरता बोर्डवर पाय, वाच म्हणलं बोर्डवरचं नाव, बैठकर पिणे की उत्तम व्यवस्था. म्हणजे इथं आपण बसून मस्त आरामशीर पिऊ शकतो म्हणलं दारू. ठीक आहे, चाल म्हणलं अंदर चाल. पण शांताराम भाऊ तू आहे म्हणलं लोभी. तू 1 पॅक प्यायचा म्हणलं 2 पॅक 3 पॅक 4 पॅक होते म्हणलं तू आले. आज म्हणलं असं कर्ज नको रे बा, नाही तर तुला म्हणले खांद्यावर उचलून न्याय लागन घरी, नाही तर मग करशील बाबा बेकार. देवलाल भाऊ तू माझी काय टेन्शन घेतो. अरे आला टाइम तर तुलाच मला उचलून न्याय लागन खांद्यावर. शांताराम भाऊ मी तेवढी पेतच नाही म्हटलं, मला जेवढी पसते तेवढीच पेतो मी. चालतं तू अंदर. आता ह्या रोडवरच म्हणलं गोष्टी करतो. चाल अंदर चाल. मस्त टेबल आहे अंदर, तिथं मस्त बसू, एक पाण्याची बॉटल घेऊ, चकना घेऊ, मस्त आपली एक म्हणलं नीप घेऊ म्हणलं देशी दारूची. चाल का पेना देवलाल भाऊ, एकही पॅक नाही पेला तू न. मी एक मारूनही घेतला पॅक, तू प्याचाच आहे. मारणं लवकर, चकना आहे समोर, पाण्याची बॉटल आहे, घेणं लवकर घेणं. भाऊ मला तर विचारच येऊ राहिला आहे. मी मायावाला विचार नाही करू राहिलो आहे, मी तू यावाला विचार करू राहिलो आहे. शांताराम भाऊले जास्त जर झाली बा तर मलाच न्याय लागन बा उचलून. मी ह्या विचार करू राहिलो म्हणून पिऊन नाही राहिलो मी. बोलाल भाऊ अरे तू मायावाली फिकर नको करू ना रे बाबा. तू पेन रे बाबा पेन. हेच तर जमत नाही मग. अरे पे म्हणलं ना, मायावाली टेन्शन घेऊ नको तू. पे लवकर पे. ठीक आहे बा पेतो म्हणलं आता. मार लवकर मार. काय बिन देवलाल भाऊ डोळे लवरालाय. अरे मार ना गट पिऊन घे.
90चा असतं पॅक आहे. पे लवकर. काय डोळे लावतो रे बाबा, माणूस होईन तू, मर्द होय ना. पे लवकर. खोल म्हणलं डोळे, खोल. ओपन कर डोळे. हा ये विन ना बात. पे पेली का? झालाच नाही का पिऊन पॅक? पे ना लवकर. त्या माय बिन कडवाट लागते रे बाबा. हे देशी दारू कडवाट आहे शांताराम भाऊ. चव नाही बरोबर. काय बिन कडवाट लागते? अरे देशी दारू आहे ते. काय गोड लागणार आहे? हा गोड लागण्यासाठी तुले इंग्लिश दारू प्यायला लागेल तुले बिअर बार मध्ये जाऊन. हा देशी ठरला होईन हे. कशी लागणार आहे? झालं म्हणलं शांताराम भाऊ. आता चाल म्हणलं, आता आपला ते दिवाळीचा बाजार बी करायचा आहे. हा झालं म्हणलं, 90 घेतली आपण ना. आता निघ बरं लवकर. लाल भाऊ 90च गेली ना पोटात. अरे अजून म्हणलं एक 90 मारून घेऊ ना आपण. हा एक 90 मारू, बस काम खतम. अरे बाबा अजून एक 90 मारतात बाबा. हे 90 खूप झालं. राहू दे ना, दिवाळीचा बाजार बी करायचा आहे. 90 अजून मारशील तर पण आता मी नाही मारत बा. आता मी मारणार नाही 90. ते तूच पेत बस बा. ते बंदाचा बाबा देशीचा बाबा तूच पेजो. मी 90 नाही मारत आता. हे मायवाला म्हणलं आता थोडंसं चढू राहिली पडतो. आमना का देवलाल भाऊ, आता माईवाली गाडी फक्त रंगात येऊ राहिली आहे. रंगात आली फक्त गाडी बस. शांताराम भाऊ मला वाटलं तू वाली गाडी रंगात येऊ राहिली आहे आता. आता काही 90 वांटी काही मारू नको. चुपचाप चाल. नंतर जर उतरन तर मग अजून 90 मारून घेऊ. चाल लवकर, दिवाळीचा बाजाराला आलो आहे, बाजार करून घेऊ. थांबणार रे बाबा, थांब ना. कायले गडबड करतो? ए भाऊ, भाऊ इकडे या मला थोडसे. भाऊ का भाऊ? काकाजी काय आणू अजून? चकना, पाणी, हा दारू काय पाहिजे? काम कर म्हणलं भाऊ. चेकना वेकना पाणी वाणी इथंच आहे. एक पाव आण म्हणलं देशीचा. बस एकच पाव घेऊन ये आता देशीचा. नंतर म्हणलं अजून लागन तर सांगतोस मी. एक देशीचा पाव घेऊन ये. काय एकच लागते का दोन आणू? रे भाऊ जेवढं सांगितलं तेवढं करणार बाबा. एकच पाहिजे ना. 2 म्हणू लागला तू. एकच पाहिजे, एकच घेऊन ये. काय 2 करू करून म्हणलं लुडकोतो का आम्हाला इथंच. एकच आण. ठीक आहे आणतो लवकर. त्याला भाऊ आता खूप झालं. पहिला झाला, या दुसरा बोलून घे. मग बाजारामध्ये चाल म्हणलं, दिवाळीचा बाजार करायचा आहे. बाबा आता एकच पेतो म्हणलं. हा 90 घेऊन घेऊ. काय म्हटलं शांताराम भाऊ, आता ना मी म्हणलं 30 घेत, 40 घेत ना 90 घेत. ते म्हणलं तुम्ही जे बोलवली आहे एक पवा ते तूच घेऊन घे. मी नाही घेत रे बाबा. आता काही मला पोचत नाही. मला म्हणलं थोडीशी अंगात येऊ राहिली आहे. उन्हीचा म्हणलं टाईम आहे. बिन फालतू म्हणलं दिवाळीचा बाजारला आलो आहे न, उलटच होऊन जाईल. तूच पेत बस बाबा आता. ना का थोडी थोडी मारून घेऊ ना. हा 90 पेक्षा जास्त मी मारतो. थोडीशी तू घे म्हणलं 2 घूट. काय भाऊ शांताराम भाऊ, हा घे बाबा लवकर मार न चाल लवकर. काय म्हणलं भाऊ, ठेवू म्हणलं टेबलवर ठेवू न. तू जा म्हटलं, आम्हाला जे लागते ते मग बोलवतो आम्ही. हा तू चालला जा. काही लागलं तर आपल्याला सांगा म्हणलं भाऊ. ठीक आहे, मी इथं थांबलो जवळपास. आता काही नाही लागत म्हणलं. जा म्हणलं तू, निघ तू आता. काही नाही लागत आम्हाला. हा आम्हाला आता दे थोडीशी म्हणलं दारू तोडू राहिली आहे. निघ म्हणलं तू आता. म्हणलं देवलाल भाऊ वत बरं गिलासामध्ये कर म्हणलं. 90 पॅक कर न, घे म्हणलं पे ना. चाल मग लवकर. राम भाऊ मी जास्त घेणार नाही. मी 2 घूट घेतो फक्त आता. तू काही कर, जबरदस्ती करशील तरी म्हणलं 2 घूट घेतो. नाही करशील तरी 2 घूट घेतो. बाकीची म्हणलं बंदीची बंदी तूच पे. ठीक आहे. टाक ना तू गिलासामध्ये तर टाक. हा टाक गिलासात पाणी टाक आणि पे म्हणलं. चाल टाक गिलासात टाक लवकर. शांताराम भाऊ बाजूर बा बरोबर. आता काही बोलू नको म्हणलं ते दारू पारू. हा लय झाला आता. 2 पाव झाले. कडवाट दारू आहे, कडक दारू आहे म्हणली. बात नशा करते. आता बोलू नको. चुपचाप म्हणलं दिवाळीचा बाजार करून घराकडे जाऊ. काम का देवलाल भाऊ, पिऊ दे मला थोडी. पिऊ दे. मग बिन एवढ्या लवकर दारूने झटका दाखवला का? हा दुसरीच नाही पिऊ राहिला आणि तू आता मला तोतडा बोलू राहिला रे बाबा. येईन का म्हणलं माया मागा आपत. बाजूर बा बरोबर. हे महिला बी थोडीशी मला रंगात येऊ राहिली आहे. अरे देवलाल भाऊ, आपण कुठं आहे म्हणलं? रे बापा त्या माय भी. अरे बाबा शांताराम भाऊ, अरे काय केलं रे बाबा. चढली का तुले? अरे बाबा कुठं काय हाय? अरे आपण मला देशी दारूच्या दुकानावर दारू पिऊ राहिलो आहे. दुकानात दारू पिऊ राहिला? कुठं आहे? मी ना शांताराम भाऊ आणली बा माया मग आपण. का शांताराम भाऊ तू गिलास ठेव बरं. गिलास ठेव खाली. गिलास ठेवून चाल बरं लवकर. चाल तुला एखाद्या दुकानावर. तिथं म्हणलं आपला जो जवळचं दुकान आहे तिथं झोपवतो बा. आराम कर थोडसा म्हणलं तिथे 1 घंटा. मग म्हणलं बाजार करू चाल बरं घराकडे. हा तुला आता जास्त चढल्या. उन्हीत काही घुमू नको म्हणलं आता. 2 घंटे आराम कर ना मग बाजार करू. चाल गिलास ठेव खाली चाल. शांताराम भाऊ, ओ शांताराम भाऊ. च्या माय बीन कायले पेली रे बाबा. शांताराम भाऊ उठणं का उठणं. त्या टेबलामध्ये घुसशील का? उठ चाल लवकर. तिकडे चाल बाहेर. माय बीन या शांताराम भाऊ नाही आणली बा माया मागा आपत. माय बीन आता येले कुठं घुमू बा मी. याच्या येऊन गेले म्हणलं पुरी अंगात. आता कुठं घुमू गेले. आता येले मला एखाद्या दुकानावर झोपावं लागन 2 घंटे. काय च्या माय बीन. ए भाऊ इकडे या म्हणलं थोडचे. भाऊ चलो भाऊ. हे भाऊ म्हणलं कोण झोपले टेबलावरच्या टेबलावर? हा डोळे लावून दिले ते ना. कोण तसं तोंड कोण केलं ते ना? चढली का?
बाबा भाऊ त्या भाऊले म्हटलं जास्त काही पिऊ नको. पहिला झाला पॅक, दुसरा झाला, तिसरा आणि चौथा पॅक पेला. मग आता जास्त वाढणार नाही का? देशी दारू होईल ते. हा न मग आम्ही गावठी व्हायचं म्हणलं, ते कडक राहते ना. न आता उन्हीचा टाइम आहे, दिवाळीच्या बाजारला आलो होतो भाऊ आम्ही दोघं. इथं म्हणलं दारूच्या दुकानावर आणलं, 90 पिऊ म्हणे. आता काय एवढी होऊन गेली, तळली आता भाऊले. काम करा ना, इथं झोपून द्या मला भाऊले. हा 2 घंटे काही कोणी येत नाही, इथं झोपून द्या. म्हणलं भाऊ इथं बरोबर वाटत नाही. कोणी म्हणलं दारू प्यायला येते इथं. हा कोणी एखादी ओळखीचा निघून जाईन तर इथं डाऊन होऊन जाईल. म्हणलं माईवाली व्हीन नाही भाऊची व्हीन. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं बाहेरपर्यंत नेऊन द्या म्हणलं. हे दोघं म्हणलं आपण धरू, बाहेरपर्यंत सोडून द्या. मग म्हणलं आमचं दुकान आहे म्हणलं ते बाजारामध्ये, एक किराणा दुकान आहे आमच्या ओळखीचा, तिचं म्हणलं अंतर नेऊन झोपून देतो भाऊले. हा थोडंसं म्हणलं बाहेर नेऊन थोडंसं म्हणलं सोडून द्या बरं. दोघं पकडा बरं तिकडून हात. पकडा म्हणलं, कायले पेती एवढी दारू तर माहित नाही. पकडा चला घेऊन बाहेर चला. झालं काय देवलाल भाऊ, शांताराम भाऊले कोण तुम्ही त्याचा हात कोण पकडला, कोण असा करू आला तोंड? काय सांगू म्हणलं. हा शांताराम भाऊली झाली म्हणलं जास्त, तरी म्हणलं एवढी पिऊ नको, देशी दारू होय ते. तरी ऐकते कुठं माईवाली गोष्ट. जे पेत गेला 90 करू म्हणून 4-5 पॅक पिऊनच घेतले. आता अंगात आली ऊन आहे म्हणलं वर तुम चांगली सणाक्याची. मग आता कुठं काय करू? हा बाजार करायचाच आहे. आता जर फिरत बसलो तर म्हणलं काही खरं नाही आहे शांताराम भाऊचं. अरे बाबा आता मग तू नाही पेली का? नाही पेली तर मी 2च पॅक पेली ना. शांताराम भाऊ 5 पॅक पेली. ते काही इंग्लिश दारू आहे का देशी दारू आहे ना? तरी शांताराम भाऊ ऐकतच नाही, लोभी आहे ना दारूचा. हा नाही आणे दो हा घे आणे दो. आता काय करू? आम्ही मीना आणलं तर आता मलाच नाही लागत ना घरी. एक काम कर, आपल्या दुकानामध्ये अंदर जागा आहे तिथं म्हणलं ते एखादी पोतो टाक म्हणलं, फारी फोरी त्याच्यावर झोपून दे म्हणलं शांताराम भाऊले. 2 घंट्यात म्हणलं शांताराम भाऊजी उतरून जाते. त्याच्यानंतर म्हणलं दिवाळीचा बाजार करून घरी जा आरामशीर, म्हणजे कोणाला वडकाली येत नाही घरी. हो आता 2 घंटे झोपून देतो म्हणलं शांताराम भाऊले. नाही तर काही खरं नाही. घरी गेल्यावर म्हणलं त्या शांताराम भाऊच्या आबाले जर दिसलं, सकाराम भाऊ नाव आहे त्याचं, मोठा कडक माणूस आहे, तर बेकार काम होऊन जाईल म्हणलं शांताराम भाऊचं. म्हणून कसा विचार करूनच न्याय लागून घरी. आता ठीक आहे देवलाल भाऊ, आपल्या दुकानामध्ये अंदर जागा आहे तिथं झोपून दे म्हणलं शांताराम भाऊले. तू इथं बाहेर येऊन बस म्हणलं. हा जा लवकर जा, झोपून देते. कसं आहे बा मित्रांनो, हा तुमचा शांताराम भाऊले कमी पे म्हटलं बा, तरी शांताराम भाऊ ऐकत नाही माईवाली गोष्ट. आता शांताराम भाऊ न ते देशी दारूचे 4-5 पॅक पेले ना. आता म्हणलं अंगात येऊन गेली, वरतून आहे म्हणलं ऊन. दिवाळीचा बाजार करायला आलो होतो आम्ही. आता काय करतो, चढली आता म्हणलं या भाऊच्या दुकानात झोपून देतो. 2 घंटे उतरली दारू, 2 घंट्यानंतर उतरल्यावर मग घरी जातो बा. ठीक आहे म्हणलं मित्रांनो, आता झोपतो म्हणलं शांताराम भाऊले किराणा दुकानात. 2 घंट्याच्या बाद म्हणलं दारू उतरून जाते, नंतर बाजार पाणी करतो दिवाळीचा, मग घरी जातो आरामशीर. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला तसं तेवढं सांगा बा. आता म्हणलं दररोज म्हणलं शांताराम भाऊ बोलू तुमच्यासोबत, आज म्हणलं मी बोलू राहिलो आहे. आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ या पाटलाचे मस्ती या चॅनलवर येत राहते. चला मग भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा मग नमस्कार.